हॅलो एव्हरीवन, मी आपल्या सर्वांची फिटनेस कोच शोभा. नेहमी आपण हे वाक्य ऐकतो, पुस्तकांशी मैत्री करा. परंतु बऱ्याच जणांना ते जमतं, बऱ्याच जणांना काही अंशामध्ये जमतं आणि बऱ्याच जणांना जमत नाही. तर बऱ्याच जणांना जमत नाही या कॅटेगरीजमध्ये मी होती. परंतु आपण ठरवलं तर आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो. आता मी त्या कॅटेगरीमध्ये नाहीये, बऱ्यापैकी जमतं याच्यात आलेली आहे. सांगायला आनंद होतोय. 45 दिवसाचा एक बुक रिडिंगचा टास्क आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आणि तो कंप्लीट करण्याच्या अनुषंगानं केलेली सुरुवात 223वा दिवस आज आहे आणि खूप भारी वाटते. त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आत्ता जे माझ्या हातामध्ये पुस्तक आहे ना, अंत अस्ति प्रारंभ, या पुस्तकाबद्दल बऱ्याच जणांचे मला मेसेज येतात की कुठं भेटेल, काय आहे त्याच्याबद्दल. तर ते तुम्ही नक्की स्वतः ते पुस्तक ऑर्डर करा. ऑनलाईन पण मिळते. वाचा. खूप छान तुम्ही त्यातून अनुभव घेणार आहात आणि खूप सकारात्मक दृष्टिकोन देण्याचं काम हे पुस्तक करतं. असंच आता मी या पुस्तकामध्ये खूप सुंदर 4 ओळी वाचल्या. त्या काय आहेत? समाजाचा अदृश्य कॅमेरा. नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा आणि कोणतंही क्षेत्र असेल, यामध्ये काम करत असताना आपण स्वतःचे मत किती पाहतो, याहूनही जास्त आपण समाजाचं आपल्याबद्दल काय मत असेल याच्यावर किती फोकस असतो. तर याबद्दल खूप सुंदर इथं कल्पना केलेली आहे, रचना केलेली आहे. समाजाच्या नजरा एक अदृश्य कॅमेरा. समाज हा एक विचित्र कॅमेरा आहे. त्याला ना ऑफ स्विच आहे ना मेमरी फुल होते. तो सतत तुमच्याकडे बघतोय असं तुम्हाला वाटतं आणि वाटत राहतं. आणि त्या वाटण्याचं बळ एवढं अधिक असतं की त्याच्या नजरेखाली तुम्ही तुमचं खरं रूपच विसरता. आपल्याला सतत असं वाटतं की आपण काहीतरी बोललो, घडलं, चुकलो, वेगळं केलं तर समाज आपल्याला पाहिल, टोचेल, हसेल, टीका करेल आणि म्हणूनच प्रत्येक निर्णयाचं मूळ ठरतं समाज काय म्हणेल. तर हे अदृश्य कॅमेरा इतक्या काळजीपूर्वक फोकस करत असतो की आपणच आपली क्रिएटिव्हिटी, आत्मविश्वास आणि बंडखोरी त्याच्या पुढे झुकावतो. माणूस आयुष्यात जेव्हा काहीतरी वेगळं करायचं ठरवतो, व्यवसाय बदलायचा, हटके करिअर निवडायचं, एव्हान प्रेमविवाह करायचा, गाव सोडून शहरात पाय ठेवायचा, तेव्हा सर्वात आधी त्याच्या डोळ्यात उमटणारा विचार हा स्वतःचा नसतो. तो विचार असतो लोक काय म्हणतील. आणि हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आपल्या मनाचा कॅमेरा समाजाच्या रेकॉर्डिंगसाठी चालतोय. तर खूप सुंदर हे पुस्तक आहे. नक्की मी तर म्हणते प्रत्येकानं हे पुस्तक वाचावं. आणि त्याचं कॅप्शनच एवढं प्रभावी आहे. शेवट आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा शेवट झाला असं वाटत असेल तर तो शेवट नाहीये, तीच खरी नवीन प्रवासाची सुरुवात आहे आणि खूप मोठं यश आपण मिळवू शकतो. हा एक मेसेज या गोड पुस्तकातनं मिळतो. बेस्ट ऑफ लक. सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचा. थँक्यू.